द लाईट, कोकणचं महाचॅनल. या महाचॅनलने या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमचा होम मिनिस्टर हे एक विशेष शोचं आयोजन केलेलं आहे. आणि या शो दरम्यान आज आपण आलो आहोत कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितेश नारायण राणे यांच्या निवासस्थानी. त्यांच्या मातोश्री नीलमताई राणे आज आपल्या बरोबर आहेत. बघूया त्या त्यांच्या सुपुत्राबद्दल नक्की काय सांगता येते. नीलमताई नमस्कार. कोकणच्या या महाचॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नितेश राणे आपले चिरंजीव, धाकटे चिरंजीव. लहानपणापासून आई म्हणून तुम्ही त्यांचा सांभाळ केला, परंतु राजकीय क्षेत्रामध्ये जेव्हा त्यांनी पदार्पण केलं तेव्हा तुम्ही त्यांना कसं बॅकिंग दिलं? एक तर सुरुवातीला त्याने MBA लंडनमधून केलं. तो 4.5 ते 5 वर्ष लंडनमध्ये होता. तिथे त्याने स्वतःला डेव्हलपमेंटचे स्वतःचे काही क्लासेस म्हणा किंवा भाषणं कशी करायची हे क्लासेस तिथे त्याने केले होते. ते आम्हालाही माहिती नव्हते. पण आल्यावर मग तो छोट्या त्याने ह्याच्यामध्ये भाग घ्यायला चालू केली. NGOमध्ये काम करायला सुरू केले आणि मग स्वतःचा एक NGO उभा केला, ज्याचं नाव होतं स्वाभिमान संस्था म्हणून नाव होतं. आणि त्या NGO मार्फत तो सगळी कामं करायचा. जे काही गरीब ज्यांची काही कामं ज्यांना गरज वाटेल ती कामं तो करायचा, त्याला जमेल तशी तो करायचा. आणि त्या ह्याच्याने तो मग हळूहळू यांच्याबरोबर कनेक्ट होऊन अशा तऱ्हेने तो राजकारणात त्याने प्रवेश केला. मग हे म्हणाले, आता तू जिल्ह्यात एवढं काम करतोसच आहे, मुंबई पुरतंच करत होता. मग म्हणाले तू इथे कर, जिल्ह्यात पण सुरू कर. अशा तऱ्हेने त्याच्या कामाची सुरुवात झाली. बरोबर. एक MBA हे अकॅडमिक शिक्षण घेतलेलं असतं, तरी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणामध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा आई म्हणून तुम्हाला काय वाटलं? आई म्हणून सांगू काय, मला असं वाटायचं की कोणीतरी दोघांपैकी एकाने बिझनेस बघावा असं मला प्रामाणिकपणे वाटत होतं. पण शेवटी काय असतं, जे रक्तात असतं ना ते बाहेर येतं म्हणतात. असं काय वडिलांचं सगळं त्यांनी कारकीर्द बघितल्यानंतर त्याला असं वाटलं असेल की आपणही या क्षेत्रात पडावं. त्यामुळे तो त्या ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये तो प्रवेश त्याने केला. मी त्याला बघितलं सांगून पण नाही, पण त्याचा जो कल होता ना तो बघून, म्हणजे किंवा त्याची जी वागणं म्हणा किंवा काम करण्याची पद्धत ही थोडी बहुत ह्यांच्यासारखी आहे. त्यामुळे ते बघून मला असं वाटतं का आता त्याचं त्यांनी चॉईस केलं आहे, त्याला त्याच्यात गोडी वाटते, तर राजकारणात त्याने यायला हरकत नाही असं त्यांनी प्रवेश केला. एकूणच नारायण राणे ह्या एका झंझावाताबरोबर आपण इतकी वर्ष आहात, त्यांची सहचारी म्हणून काम करताय. तसाच झंझावात नितेश राणेंनी गेल्या 5 वर्षापासून सुरू केलेला आहे. या एका दुसऱ्या आणि यंग म्हणजे तरुण रक्त असलेल्या झंझावाताची आई असताना तुम्हाला काही राजकीय अडचणींना फेस करावं लागते का? लागतं ना, असं लागतं. राजकारणात आल्यावर आता ह्याची ही 5 वर्ष आणि त्याच्याबद्दल ह्यांच्याबरोबरची 35 वर्ष, 40 वर्ष आता लग्नालाच झाली. लग्न झाल्यापासून आम्ही बघते मी ह्यांचं राजकारणातलं काम. त्यामुळे मुलगा जेव्हा ह्या क्षेत्रात, तोही ह्या क्षेत्रात आल्यावर मनस्ताप थोडा होतोच. असं नाही की हे सरळ आता आयुष्य तसं पहिलं राजकारण वेगळं होतं, राजकारण करण्याची पद्धत वेगळी होती, आता वेगळी झाली आहे. त्यामुळे दोन ह्याच्यामध्ये फरक खूप जाणवतो, मनस्ताप खूप होतो. पण आता शेवटी त्या ह्याच्यातच आपण पडले, त्यातून बाहेर तर पडता येत नाही. त्यामुळे जमेल त्या ह्याला समस्याला सामोरं जायचं. नारायण राणेंसारखे एका सीझन राजकारण्यांबरोबर जेव्हा तुम्ही इतकी वर्ष 35 वर्ष काढलेली आहे, मग त्यांच्याबरोबर वावरताना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समस्या तुम्ही नेहमी सोडवलेल्या आहेत. तसंच आता नितेश राणेंच्या समस्या घेऊन किंवा नितेश राणे साहेबांकडे समस्या घेऊन येणारे जे काही कार्यकर्ते असतात त्यांना तुम्ही फेस करता का? हो, करते ना. त्याला समजा त्याला कामामुळे वेळ मिळाला नाही, ती माझे जसं ह्यांच्या कार्यकर्ते आहेत तसे ह्याचेही येतात कार्यकर्ते. जेवढं जमेल तेवढं करते, त्याला सांगते हे कर जमलं. पण माझ्यापेक्षा मला असं वाटतं माझ्यापेक्षा तू जास्त अलर्ट आहे आमच्यापेक्षा, कारण तो पटकन एखादा फोनसुद्धा तो टाळत नाही. कुठलाही फोन आला तर तो लगेच ज्याने काम सांगितलं असेल ते करून देतो. पण तिथंपर्यंत तेवढ्यापर्यंत आमच्यापर्यंत यायची तेवढी वेळ तो ठेवत नाही. अशी त्याची ती कामाची पद्धत आहे. त्यामुळे खूपसं ह्याच्यात मी मदत करते त्याला. बरोबर. अशा काय तुम्ही टिप्स त्यांना दिलेल्या आहेत का अशा कधी? किंवा एक सांगितलंय, शांत राहायचं. जे काय येईल समोर येईल ना, हे बघा कधी पण कुठल्याही क्षेत्रात जा तिथे स्ट्रगल हा करावाच लागतो. तुम्ही कुठल्याही ह्याच्यात जा, त्यामुळे प्रतिस्पर्धी हे कुठेही असणार तुम्हाला.
पण ते जसं वागतात तसं आपण वागायचं नाही हे मी पहिलं सांगते. आणि त्यांनी आपल्या रागावर कंट्रोल ठेवायला पाहिजे हे सांगते. कारण सगळ्या ह्याच्यामधून लोक वाईट बरं वाईट सगळं लोक त्याच्यातून अर्थ काढत असतात. त्यामुळे जो कार्यकर्ता येतो किंवा जो काही सांगणारा येतो हा चांगलं घेऊन येऊन सांगणारा कोणी नसतो किंवा तुम्ही हे असं वागा नाही. तो त्याला चिडवण्याचं काम करत असतो कोणी असो मग तो चिडवला मग त्यातूनही त्याने शांत राहून मार्ग काढायला पाहिजे असं मी त्याला सांगते नेहमी. कारण वडिलांच्या त्यावेळेचं राजकारण वेगळं होतं आता तसं नाही. आता मीडिया हे खूप झालेलं आहे त्यामुळे तेव्हा मीडिया एवढं काही नव्हतं. आता प्रत्येक गोष्ट तुमची त्या फेसबुकवर जरी टी व्हीवर नाही आली तरी फेसबुकवर पहिली जाते मग टी व्हीवर जाते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून त्याने करायला पाहिजे असं मी त्याला नेहमी सांगते. शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान आणि बीजेपी अशा राजकीय स्थित्यंतरांमधून जात असताना काही विशेष अशा अडचणी आणि प्रिव्हिलेजेस असे तुम्हाला काय वाटतात की काय करावं त्यांनी? नितेश राणे मी मग सांगितलं तसं जे काय आहे ना ते शांत डोक्याने निर्णय घ्यावे. जी काय परिस्थिती येईल ती आता परिस्थिती अशी नाही की रोज सगळं शांत चाललेलं असेल. आज एक दिवस असतो चांगला असतो उद्या तो कसा असेल हे सांगता येत. आणि हे निवडणुकीचं राजकारण ह्या 2-3 दिवसातच चाललं. त्यामुळे जे काय असेल ते त्यांना शेवटी 5 वर्ष ही पुढली 5 वर्ष काम करायला पडलेलीच असतात. पण ही जर हा जो काळ आहे हा डोकं शांत ठेवून राहायचं. मी रोज त्याला सकाळी निघताना तेच सांगते तू शांत ठेव. कोणी काही बोलव काही त्याच्यातून अर्थ काढू नको. आपल्याला माहिती आपण काम कसं करतो आणि तू लोकांना काम करतोयस हे लोकांना दिसतंय. लोकांनी तुझं काम बरोबर बघितलंय त्यामुळे ते अजिबात तुला दगा देणार नाही हे मी त्याला सांगतो. तरीही नितेशजी आपले धाकटे चिरंजीव आहेत आणि धाकट्या लेखावरती आईचं जास्ती प्रेम असते. लहानपणापासून हे करत असताना त्यांच्या जडणघडणीमध्ये आत्ता जेव्हा ते राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत किंवा त्यांचं एक वेगळ्या चॅनलमधून ते पुढे सरकायला लागलेले आहेत अशा वेळेस तुम्हाला मुलाबद्दल काय तुमच्या भावना आहेत? एक तर सांगेन आई म्हणून मला दोन्ही मुलं सारखी मोठा असो लहान असो प्रत्येक दोघांची काम करण्याची पद्धत वडिलांसारखीच आहे. म्हणजे असं नाही की हा उजवा आहे तो डावा आहे असं नाही. दोघांचीही पद्धत तशी आहे दोघांचेही स्वभाव तसेच आहेत. त्यामुळे आत्ता जी काय परिस्थिती असेल त्यातून त्यांनी सांभाळून सगळं करत राहावं आणि येणाऱ्या सगळ्या समस्यांना तोंडजोडीत कधी बघा चांगलं आहे तर चांगलंच मिळतं ते ठेवून त्यांनी चालला तर माझं काही हरकत नाही. आणि वडिलांचं पण नाही त्यांचं पण तसंही नाही. त्यांचं पण तेच म्हणणं आहे शांत डोक्याने काम कर. ते दोघांनाही सांगणं त्याला पण ह्याला पण असं नाही की ते शांत नाही दोघंही शांत आहेत कामामध्ये हुशार आहेत. कारण शिक्षण असल्यामुळे लोकांच्या प्रश्नाची जाण आहे कसे मांडायचे हे वडिलांकडून शिकल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी दोघांमध्ये कोणी डावं उजवं असं नाही आहे. त्यामुळे ते दोघंही मला असं वाटतं पुढे या पुढच्या राजकारणामध्ये चांगल्या रीतीने काम करतील. निलमताई आपण स्वतः महिला सक्षमीकरणासाठी सिंधुदुर्गामध्ये बऱ्यापैकी काम केलेलं आहे. आता आपल्या मुलाच्या माध्यमातून तुम्ही काय त्याला विशेष किंवा महिला सक्षमीकरणासाठी हे करायला पाहिजे असं काही सांगितलेलं आहे का? मला असं वाटतं आजकाल महिला तर सगळ्या सक्षम काम करायला म्हणजे अगदी जिद्दीने तयार झालेल्या आहे. पण मुलींचा प्रश्न ज्या मुली शिक्षण चांगलं घेत आहेत जिल्ह्यामध्ये त्यांना कुठेतरी काम म्हणा किंवा आता मुंबईला नोकऱ्या मिळतातच असं नाही पण जिल्ह्यातच त्या मुलींना काम द्यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण ते मुंबईला जावं आईवडिलांना सोडून तिथे राहण्याची सोय नसते. या सगळ्या गोष्टी त्यांना फेस करायला लागतात शिक्षणासाठी लागतात. या सगळ्या गोष्टी जर करायच्या असेल ना तर मला असं वाटतं मुलींसाठी म्हणा जसं महिलांसाठी पण मला वाटतं. पण आपल्याकडे कसं महिला त्या जुन्या ह्याच्यातल्या असतात त्या शिक्षण झालेलं नाही. पण आता ही जी पिढी शिक्षण घेते आहे ना त्या मुलींना चांगलं शिक्षण देऊन इथेच त्यांची नोकरी उपलब्ध व्हायला पाहिजे असं काहीतरी त्यांनी करावं असं मी त्याला सांगणार आहे. निलमताई तुमचं एकत्र कुटुंब आहे अजूनही मुलगा म्हणून त्याचं म्हणजे दिनचर्या जी असते त्याबद्दल जर आपण हे घेतलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता प्रचाराच्या याच्यामध्ये व्यस्त असतो. मग जेवणाचं किंवा काय अर्थात त्यांच्या सहचारी आहेत त्याची काळजी घ्यायला तरी आई म्हणून तुम्ही काय काळजी घेता का? काळजी घेते पण ते काय कामाच्या व्यापात तो इतका हे झालेला आहे ना आणि आता काय 2-3 दिवस सांगायलाच नको. पण जाताना नाश्ता तरी म्हटलं सकाळचा पोटभर कर कारण दुपारी जिथे जातात तिथे जेवायला मिळेलच असं नाही. कोणाच्या घरी एवढी माणसं घेऊन जाणं तेही शक्य नाही. ते झालं तर डबा ठेवतो गाडीमध्ये तोही तो कधी कधी वेळेमुळे खात नाही.
पण जेवढं शक्य होईल तेवढं करतो. कारण आता सकाळी निघाला तर तो रात्री 2:30-3ला येतो घरी. तोपर्यंत आम्ही झोपलेला असतो. परत तो सकाळी उठून 7ला तयार असतो. मग आता जो काय थोडा वेळ बोलायला मिळतो तेवढाच. पण ते होईल तेवढी करते. पण शेवटी काय, आता ही कामाची वेळ आहे. आता तुम्ही त्यांना सांगा खात बसतो, तो ऐकणार नाही. तरी त्यांचे विशेष आवडीचा बाकी जे काय फ्रूट म्हणा, त्याला गाजर हलवा चांगला आवडतो. पण तो दुसऱ्या दिल्ली गाजर असतात त्याचा आवडतो. मग तो असतो. पण आता ते सीझन नाही. मग डब्या गाडीमध्ये काय जे काय खरवस एक आवडतो. मग तो जसं मिळेल तसं बनवून डब्यात ठेवून मग ते ड्रायव्हर असेल ते बाबा बसला समोर तर तो देत नाही ॲटलिस्ट त्याला खाऊ न खाऊ नंतरची गोष्ट. अशी सगळी काळजी घ्यावी लागते. कारण घरात असलं तर करू शकतो, बाहेर आपण काय करणार. राजकीय याच्यामध्ये समजा एखादा काही क्रिटिकल प्रश्न उद्भवला तर ते तुम्हाला आणि राणे साहेबांना कन्सल्ट करतात? नाही सांगतो तो. रात्री असो उठून सांगणार, सकाळी असो सकाळी येऊन उठून सांगणार. दोघंही माझी तशी आहे. असं ते असं नाही की त्यांची जी काय प्रतिमा केली आहे तसे ते दोघं अजिबात नाही. आई म्हणून सांगत नाही, पण मला स्वतःला माणूस म्हणून मी सांगते तशी त्यांची प्रति. दोघंही काय जे काय झालं कबूल करून सांगणार. माझं चुकलं नाही चुकलं हे दोघंही सांगणार. जे काय गोष्टी काही होतील स्वच्छपणे आता म्हणून एकत्र आहोत सगळे. नाही तर मन तुमची जुळली नाही तर तुम्ही कसं एकत्र राहू शकता असं आहे. त्यामुळे ती ज्या ती मुलं करतात जे काय त्यांनी आज कोणाची मीटिंग झाली, कुठे वाद झाले, कुठं कोण चांगलं बोललं ते सगळं ते लोक सांगत असतात. दोघंही माझे, तो पण मोठा पण आणि हा पण. एकूणच आपण आता निलमताईंशी बोललो. त्यांनी आपल्या चिरंजीवासंदर्भात जसं भरभरून सांगितलेलं आहे तसंच त्यांनी आपल्या कौटुंबिक पातळीवरती त्यांचं जे काही एक सुखी जीवन आहे त्या संदर्भात सुद्धा त्यांनी ओसरतं बोलता बोलता सांगून गेलेले आहे. एक आई म्हणून गेले काही दिवस प्रचाराची धुरा निलमताईंनी सुद्धा अत्यंत समर्थपणे सांभाळलेली आहे. हे आपण बघतोच आहोत. आता सुद्धा त्या गडबडीने प्रचारासाठी बाहेर पडलेल्या होत्या, परंतु आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी नितेश साहेबांबद्दल फार सुंदर अशा आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या कर्तबगारीबद्दल 4 शब्द आपल्याला सांगितले. एकूणच कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह या चॅनलने हा जो शो आयोजित केलेला आहे त्यामध्ये निलमताईंनी अत्यंत दिलखुलास अशी उत्तरं दिलेली आहेत. त्याबद्दल संपूर्ण सिंधुदुर्ग लाईव्ह वारातर्फे तुम्हाला धन्यवाद.